नगर परिषद प्रशासन संचालय अंतर्गत मेगा भरती मेगा सरळ सेवा भरती प्रक्रिया 3000 पेक्षा जास्त जागांसाठीची याबाबतची जी घोषणा आहे ही घोषणा करण्यात आली होती। 15 जुलैला जाहिरात येणार होती। तर पाहू शकता आता जून पूर्ण झालंय, जुलै ऑगस्ट महिना जवळजवळ संपलेला आहे, तरी सुद्धा जाहिरात आली नाही। तर या संदर्भातली नवीन लेटेस्ट अपडेट जे आहे अंतर्गत एक परिपत्रक आपल्या हाती लागलं आहे आणि या परिपत्रकानुसार पाहू शकता नवीन राज्यस्तरीय जी समिती आहे या पदभरतीसाठी ही गठीत करण्यात येत आहे आणि त्यानंतर पदभरती प्रक्रियेची जाहिरात येणार आहे। त्यामुळे या पदभरती प्रक्रियेला उशीर होऊ शकतो। या संदर्भात नेमकी काय माहिती आपल्याकडे प्राप्त झाली आहे ही डिटेलमध्ये जाणून घेऊयात की नक्की काय अपडेट आहे, कशा पद्धतीने ही भरती प्रक्रिया कारवाई केली जाणार आहे, कधीपर्यंत जाहिरात येऊ शकते, या संदर्भातली विस्तारित माहिती डिटेलमध्ये जाणून घेऊयात। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी संदेश लोकल भरती या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो। तर पाहूयात नक्की काय अपडेट आहे। इथे या पद्धतीने आपल्याकडे प्राप्त झाली आहे नगर परिषद प्रशासन संचालय यांच्या अंतर्गत ही पाहू शकता 28 ऑगस्टची कालचीच लेटेस्ट अपडेट आहे। अंतर्गत परिपत्रक असून प्रति पाहू शकता यामध्ये समीर उन्हाळे सहाय्यक आयुक्त, त्याचबरोबर विभागीय आयुक्त आहेत। विभागीय आयुक्त प्रत्येक विभागाच्या आयुक्तांना ही जी नोटीस आहे म्हणजे परिपत्रक जे आहे हे देण्यात आलं आहे। यामध्ये विषय काय आहे, सगळ्यात महत्त्वाचा आपल्यासाठी विषय जो आहे पाहू शकता नगर परिषद नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरायची रिक्त पदे भरण्यासाठी संचालय स्तरावरून एकत्रितपणे भरती कार्यक्रम जो आहे हे राबवण्यासाठी राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही करण्याबाबत पाहू शकता म्हणजे राज्यस्तरीय या अगोदरची नगर परिषद यामध्ये महत्त्वाचा अपडेट आपण पाहू शकतो। एकदम सगळ्यात महत्त्वाची या अगोदरची पदभरती नगर परिषद पदभरती जी व्हायची सरळ सेवा पदभरती ही जिल्हास्तरीय असायची पाहू शकता, पण आत्ता जी पदभरती प्रक्रिया ही राज्यस्तरीय होणार आहे। तर या पद्धतीनेच त्याबाबतची अपडेट आपल्याकडे देण्यात आली आहे। पुन्हा एकदा पाहूयात पुढे काय म्हटलंय। नगर परिषद नगरपंचायतींमधील सरळ सेवेने भरायची रिक्त पदे भरण्यासाठी संचालय स्तरावरून एकत्रितपणे म्हणजे जिल्हास्तरीय नसून आता राज्यस्तरीय एकत्रितपणे पदभरती प्रक्रिया राबवण्यासाठी पाहू शकता राज्यस्तरीय समितीमार्फत कार्यवाही केली जाणार आहे। राज्यस्तरीय समितीची नेमणूक केली जाणार आहे। या संदर्भात शासनाकडून मान्यता घेण्यात आली आहे। तर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 9 जून 2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये पाहू शकता 150 दिवसांचा कर्मचारी सेवाविषयक प्रशासकीय सुधारणांचा कार्यक्रम हा घोषित केला आहे आणि या कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील नगर परिषदा नगरपंचायती व मधील रिक्त पदे सरळ सेवेद्वारे आरक्षित रिक्त पदे भरायची आहेत। याबाबत पाहू शकता सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक 4 मे 2025 21 नोव्हेंबर 2022 रोजीच्या शासन निर्णयानुसार भूतपूर्व दुय्यम सेवा मंडळाच्या कक्षेतील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील म्हणजे गटक आणि गड्ड आपण म्हणतो ती सरळ सेवा भरती प्रक्रिया आणि तिन्ही संवर्ग आहेत। यामध्ये गटक आहे गड्ड आहे पाहू शकता दोन्ही संवर्ग हे सरळ सेवेच्या यामध्ये MPSCच्या कक्षेच्या बाहेरील ही पदभरती संवर्गातील नामनिर्देशनाच्या कोट्यातील सरळ सेवेने भरायच्या पदासंदर्भात मार्गदर्शक सूचना ह्या देण्यात आल्या आहेत। तसेच ही भरती प्रक्रिया पाहू शकता कुणामार्फत होणार आहे तर TCS आणि IBPS या कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे। या अगोदरच आपण ही अपडेट दिली होती। तर TCS व IBPS या कंपन्यांची नियुक्ती स्पर्धा परीक्षा घेण्यासाठी करून देण्यात आली आहे। सरळ सेवा भरती प्रक्रिया फक्त एक महत्त्वाची अपडेट की या अगोदरची जिल्हास्तरीय असायची आता राज्यस्तरीय एकत्रितपणे घेतली जाईल आणि यासाठी काय केलं आहे तर समिती जी आहे ही गठीत करण्यात आली आहे। या पद्धतीने जी समिती आहे या पद्धतीने पुढे काय म्हटलंय वरील आदेशानुसार पाहू शकता राज्यातील सर्व नगर परिषदा नगरपंचायतीमधील सरळ सेवेने भरायच्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया राबवण्यासाठी व वरील कंपन्यांमार्फत स्पर्धा परीक्षा घेणे मात्र उमेदवारांची निवड प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी नियुक्ती आदेश निर्गमित करणे आणि भरती प्रक्रिया पूर्ण करणे इत्यादी कार्यवाही ही राज्यस्तरावरून सुसूत्रीकरण करणं म्हणजे पाहू शकता खालीलप्रमाणे संचालय स्तरावरील
पूर्वतयारी समिती व्यवस्थापन ही स्थापन जी आहे समिती स्थापन करण्यात येत आहे। म्हणजे पाहू शकता ही पदभरतीची प्रक्रिया आहे। यामध्ये सगळे जे नगर परिषदा असतील यामध्ये सगळ्या नगर परिषदा नगरपंचायतीमध्ये सरळ सेवा भरती प्रक्रिया ही राबवली जाईल। रिक्त पदांची भरती प्रक्रिया ही राबवली जाईल आणि त्यामध्ये कंपन्यांमार्फत परीक्षा घेतली जाईल। फक्त महत्त्वाचं म्हणजे पात्र उमेदवारांची जी निवड प्रक्रिया आहे पुढची, त्याचबरोबर त्यांची नियुक्ती आदेश देण्यासाठीची प्रक्रिया ही राज्यस्तरावरून केली जाईल। यामध्ये सगळी एकत्रितपणे त्यांची नियुक्ती आदेश देणं, निवड प्रक्रिया पूर्ण करणं हे राज्यस्तरीय असणार आहे, जी अगोदर जिल्हास्तरीय होती। पुढे पाहू शकता यामध्ये समिती गठीत करण्यात आली आहे। या समितीमध्ये कोण कोण अधिकारी आहेत, त्यांची पदनाम, त्यांची कार्यवाही काय आहे, त्यांना काय काय जबाबदारी पार पाडायची आहे याची माहिती देण्यात आली आहे। ही राज्यस्तरीय समिती नेमण्यात आली आहे आणि ही या पद्धतीने कार्यवाही करणार आहे। पाहू शकता या पद्धतीने गटक आणि गड्ड संवर्गातील निर्देशनाच्या कुट्यातील सरळ सेवेने भरायची TCS व IBPS या कंपनीमार्फत स्पर्धा परीक्षा घेऊन निवड करायची आहे आणि यासाठी विभागीय जिल्हा पातळीवर समन्वय ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। पाहू शकता समन्वय असणार आहे विभागीय, त्याचबरोबर जिल्हा पातळीवर ही परीक्षा घेण्यासाठी एक चांगल्या पद्धतीने नियोजन करून ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। पहिली कार्यवाही केली जाईल या गटक आणि गड्ड संवर्गातील। तसेच पाहू शकता TCS व IBPS या कंपनीशी पाठपुरावा करूनही अनेक अडचणींमुळे सदर प्रक्रिया ही जिल्हा स्तरावरून राबवणे शक्य झाले नाही। पाहू शकता असं ठरलं होतं, कारण काय समजलं असेल तुम्हाला, ही पदभरती प्रक्रिया जाहिरात ही 15 जुलैला येणार होती। पाहू शकता 15 जुलैला ही जाहिरात येणार होती, परंतु याचं कारण इथे स्पष्टपणे नमूद करण्यात आलं आहे, जिल्हास्तरीय ही राबवण्यात येणार होती पण ती शक्य झाले नाही आहे। या कारणामुळं राज्यस्तरीय राबवली जाणार आहे आणि या संदर्भातच ही अपडेट आपल्याकडे दिसते। या पद्धतीने सदर प्रक्रिया जिल्हा स्तरावरून राबवणे शक्य झाले नाही, म्हणून समितीने सदर कंपन्यांशी समन्वय ठेवणं आवश्यक आहे। समितीने सामान्य प्रशासन विभाग, नगर विकास विभाग, नगरपालिका कायदा संचालय, त्या स्थायी आदेश आहेत, परिपत्रके, सेवा प्रवेश नियम, नगरपालिकांचे आकृतीबंध मंजूर करणे, आरक्षण, त्या पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, तांत्रिक पात्रता, अनुभव इत्यादी अनुषंगिक बाबींचा अभ्यास करून संवर्गनिहाय रिक्त पदांचे राज्यस्तरीय स्तरावरून सरळ सेवेने भरती करणे बाबतचे संबंधितांकडून कार्यवाही पार काढून घेणं आवश्यक आहे। त्या पद्धतीने पुढचं 14ची जी कार्यवाही आहे यामध्ये पाहू शकता सदर समितीने वरीलप्रमाणे कार्यवाही पूर्ण करण्यासाठी आवश्यक ती पूर्वतयारी संबंधित नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा नगर परिषद प्रशासन, विभागीय नगर परिषद प्रशासन, संबंधित कंपन्या इत्यादी यांच्याशी समन्वय ठेवून पूर्ण करावी व केलेल्या कारवाईचा आढावा हा घेणं आवश्यक आहे। आवश्यकतेनुसार इतर तज्ज्ञ सदस्य सल्लागार म्हणून समितीला नियंत्रित करता येऊ शकतील। तर या पद्धतीने आपण पूर्ण डिटेलमध्ये ही माहिती चेक केली पाहिली आहे। पाहू शकता पद्धतीने काय कारण आहे तुम्हाला समजलं असेल। पदभरती प्रक्रियेची जाहिरात जी आहे नगर परिषदची ही 15 जुलैला येणार होती, पाहू शकता, परंतु ऑगस्ट हा उलटून गेलेला आहे तरीसुद्धा ही भरती प्रक्रिया जाहिरात आली नाही। तर नवीन समिती गठीत करण्यात येत असून जिल्हास्तरीयवरून राज्यस्तरीय ही पदभरती प्रक्रिया राबवली जाणार आहे। मेगा भरती प्रक्रिया चांगल्या पद्धतीचं नियोजन सरकारकडून केलं जाणार आहे आणि त्या पद्धतीने ही भरती प्रक्रिया पार पाडली जाणार आहे। तर पाहू शकता या पद्धतीने जे नियोजन आहे हे करण्यात आलं आहे आणि या नियोजनाअंतर्गत ही पदभरती प्रक्रिया राबवली जाईल। तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाची अपडेट म्हणजे जी जाहिरात आहे, जाहिरातीसंदर्भातली जे आकृतीबंध मंजूर करणं आहे, रिक्त पदांची शैक्षणिक पात्रता नमूद करणं, ती निश्चित करणं इत्यादी बाबतची सगळी कार्यवाही या समितीमार्फत केली जाणार आहे। समिती मात्र गठीत झालेली आहे आणि तिचं कार्यकाळ जो आहे, तिचं काम जे आहे हे आता सुरू झालेलं आहे, परंतु पाहू शकता यासाठी 1 ते 2 महिने लागू शकतात। आता नगर परिषदची जी मेगा भरती जाहिरात 15 जुलैला येणार होती असं सांगितलेलं होतं, तर त्यामुळे पाहू शकता पुढच्या ऑक्टोबर नोव्हेंबरपर्यंत कदाचित जर जाहिरात आली नाही तर निवडणुकीनंतरनं पाहू शकता आचारसंहिता नोव्हेंबर डिसेंबरमध्ये लागू शकते। याचा अर्थ निवडणुकीनंतर म्हणजेच पुढच्या वर्षी ही जाहिरात येण्याची शक्यता आहे। नगर परिषदची जाहिरातीला लेट होऊ शकतो। आता पाहू शकता नक्की
सरकारच्या मनात किंवा शासनाच्या मनात काय आहे याबाबतची आपल्याकडे माहिती उपलब्ध नाही, पण तू पाहू शकता या समितीमुळे जी प्रक्रिया केली जाईल, सगळी अपडेट केली जाईल, यासाठी 1 ते 2 महिन्यांचा कालावधी म्हटला तरी पदभरती प्रक्रिया ही जी पुढच्या वर्षी येण्याची शक्यता आहे, जानेवारीमध्ये जाहिरात येऊ शकते। या संदर्भात नक्की कधी जाहिरात येते किंवा काय प्रक्रिया होते या संदर्भातल्या डिटेलमध्ये जी अपडेट आहे आपल्याकडे प्राप्त होणार आहे। आणि या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट, महत्त्वाची माहिती सगळ्यात पहिल्यांदा मिळवण्यासाठीच नोकर भरतीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।